हे बघा मस्त आपलं पोपटाचं कालवण रेडी होत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा मस्त आपलं पोपटाचं कालवण आजसुद्धा आपलं मातीच्या भांड्यात शिजत आहे. हे बघा तरी बघा आपलं कालवण आज रस्साने जास्त टाकलाय. फक्त आपलं मच्छी शिजण्यासाठी हा रस्सा टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा मी ना हा पोपटाचीच गाबुली आहे, त्याचा ना हा एक तुकडा टाकते. त्याच्यामध्ये बघा एक तुकडाने ह्याच्यात टाकलेला आहे. आणि ही गाबुली आहे त्याचीच आहे, ही ठेवून दिलेली. त्याला मी फ्राय करणार आहे. तरी बघा की एकीकडे आपण कोलंबी फ्राय करून घेऊ. तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे घेतलंय रवा आणि तांदळाचं पीठ. तर हे बघा आपण कोलंब्या पलटी करून घेऊया. गॅस गेला. तर हे बघा गाईज माझा गॅस संपलेला आहे. आता मी गॅस चेंज करते. तर हे बघा आपल्या कोलंब्या कशा फ्राय झाल्यात मस्त. तर आज आहे संडे स्पेशल मेजवानी. चला मी गॅस चेंज करते. तर हे बघा आपली कोलंबी फ्राय झालेली आहे, रेडी झाली. आणि इथे आंबटसुद्धा रेडी झालेलं आहे. आंबट म्हणजे कालवण. तर हे बघा आपले दोन्ही आयटम तयार झालेले आहेत. हे बघा आपली कोलंबी फ्राय आणि हे इथे पोपटाचं आंबट. तर हे बघा कोलंबी बघा किती छान अशी फ्राय झालेली. तर हे बघा आपलं पोपटाचं कालवण. याच्यातच आपण मातीच्या तईमध्ये करूया. तेल टाकलंय. लई मिरचीचं थोडं वाटण. तरी बघा आपले मसाले टाकले. याच्यावर हळद टाकलेली. हे आहे आपलं पोपटाचं कालवण. तर हे बघा मी याच्यात आणि हे बगडाचंच घेतले, फक्त अख्खा आणलेला पोपट ना, हे बगडाचं कालवण आहे. तरी बघा आपण ह्याच्यात चिंच टाकते आणि मीठ टाकूया. आपण याला कोकम नाही वापरले, मी याला चिंच टाकली.
तर हे बघा ही फ्रायची कोलंबी आहे, तर त्याला ना आपण आगळ लावून घेऊया. गाईस तुम्हाला आवाज भरपूर येईल कारण ना बाहेरनं पाऊस पडतोय. बघा ना आपण आगळ लावले. ही आपली आहे फ्रायची कोलंबी. बघा मस्त ना आगळ लावून घेतलं याला. मस्त आणि साफ केली आहे. हे बघा इथे अशा चिरा दिल्यात आणि यातला मी काळा धागा काढलेला आहे. हे बघा चिरा देऊन मी काळा धागा काढलेला. ही जायला आपल्याला फ्रायला. मला आपण मसाले लावून ठेवूया म्हणजे चांगली मॅग्नेट होती. तर बघायला आपण मसाले लावून ठेवूया. साईडला ठेवून घेते. मस्त असे याला मी मसाले लावले. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा आपल्याकडे किती सारी मच्छी आलेली आहे. हे बघा मोठी कोलंबी आहे आणि ही पण छोटी कोलंबी होती, लाल कोलंबी, पण ती सोलून घेतलेली आहे. आणि हा पोपटाचा आहे. तर हा बगड आहे. तर बगडाचं मी आंबट बनवणार आहे आणि हे बघू फ्राय केलं तर. आणि ही पोपटाची गाबोली, हा अख्खा पोपट घेतलेला आणि पोपटाची गाबोली. तर हे बघा एवढी सारी आपल्याकडे मच्छी आलेली आहे. तर ही जी कोलंबी आहे ना साफ करून आणले तिकडनं, कारण किचनवर पण घाण होते. तर म्हटलं ती आता इकडे साफ करणाऱ्या आपल्या आई बसलेल्या असतात, बायका बसलेल्या असतात, तर त्यांच्याकडनं मस्त मी साफ करून घेतलेली आहे. तर हे बघा ही कोलंबी ना छोटी होती लालमध्ये, तर ही साफ करून घेतली. आता ह्याचा मी खिम्मा पाव बनवणार आहे म्हणजे नाश्त्याला, कारण आमच्याकडे असं बुर्जी पाव खिम्मा पाव असं नाश्त्याला संडेला असतं. आणि ही बघू फ्राय करायची तर फ्राय करणार आहे आणि ह्याचं तर आंबट बनवणार आहे. बघा पोपट, बघा ताजा पोपट होता तो पण कापूनच घेतलेला आहे. तर ह्याचं मी आंबट बनवणार आहे आणि ह्याचं गाबोलीचं बघू काय बनवायचं. तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर हे बघा, तर आजची आपली मस्त संडे स्पेशल मेजवानी आहे. तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि गाईज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मी म्हणजे जवळपास आलेली आहे, माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर आता दुसरं मी जेव्हा लाईव्ह येईल ना तेव्हा तुम्हाला मी सगळं सांगेन. तर हे बघा, तर आज आपण बघूया मच्छी, कारण खूप सारी मच्छी आलेली आहे. तर काय बनवायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि ते मी बनवत आहे. तर तुम्ही रेसिपी माझी शेवटपर्यंत बघत राहा. तर चला मी आता किचनमध्ये मच्छी बनवायच्या तयारीत आहे. तर हे बघा, पहिल्यांदा आपण हा हिरवा मसाला बनवून घेऊया. तर हे बघा लसूण घेतलंय आणि ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि एक 10 मिरच्या घेतल्यात. तर याचा आपल्याला खरडा बनवायचा आहे. हे आपण मस्त खलबत्त्यात ना बारीक करून घेऊ. आणि हे ना मला जे किम्मा बनवते आहे ना मी, किम्मा पाव, त्याच्यात टाकायचं आहे. याचा आता आपण बारीक करून घेऊया. माझं ना गाईची किचन छोटं आहे त्यामुळे सगळं पसारा असतो. तर माफ करा, तुम्हाला सगळं माझा इथे पसारा दिसत आहे. हे बघा, हे ना असं मस्त आपण ना बारीक करून घेऊया. तर हे बघा, याच्यात कोथिंबीर सुद्धा टाकते. हे बघा असं मस्त ना बारीक करून घेऊ.
ह्याच्यात ना मी आलं सुद्धा घेते. तर हे बघा आल्याचा तुकडा घेतला. सगळं असं आपण मस्त खलबत्त्यातनं चेचून घेऊ. मस्त ना बारीक. तुम्हाला हे मिक्सरला वाटायचं तर मिक्सरला पण वाटू शकता. मिक्सरला एकदम बारीक होणार, आपल्याला एकदम बारीक नको आहे, थोडं असं खरबरीतच पाहिजे. मस्त छान असं खरबरीतच झालंय हे. आता तुम्ही म्हणाल खरबरीत म्हणजेच गाईज ना हे असं, हे बघा असं जाडच ठेवले हे बघा. तर चला आता ही आपण काबुली फ्राय करूया. तर हे बघायला मी थोडासा लिंबूचा रस लावते. आणि ह्याला आपल्याला मसाले नाही वापरायचे, फक्त हळद वापरायचे. हे आपल्याला हळदीवर फ्राय करायचे. फक्त हळद लावते. मीठ लावू. तर हे बघा ही काबुली आहे ना, त्याला हे ते वाटण आहे ना हिरव्या मिरचीचं, ते मी असं थोडं लावते यायला. म्हणजे कारण का आपण नुसती हळद टाकलेली आहे ना, तर तिखटपणा येण्यासाठी हे मिरची कोथिंबीर सकाळचं होतं ना वाटण, ते मी ह्याला हे बघा असं काबुलीला लावते. बघा असं लावले बघा. मग आपल्याला ही फ्राय करायची. ते बघा तव्यामध्ये तेल टाकले, तर ही आपण काबुली मस्तपैकी फ्राय करून घेऊ. तेल पण टाकले आपलं. तरी बघा आपल्याला स्लो गॅसवर पूर्ण अशी मस्त फ्राय करून घ्यायची, कारण आतमध्ये पण ती शिजली पाहिजे. मी आजचीच केली आहे, त्यामुळे आतमध्ये पण आपली जी काबुली शिजली पाहिजे. हे बघा नॉनव्हेज संडे स्पेशल फुल थाली. कोलंबी, परत हळदीवरची काबुली फ्राय, काकडी, कांदा आणि पोपटाचं कालवण. ही बघा काबुली टाकलेली त्याच्यात कालवणाची. तरी बघा संडे स्पेशल फुल थाली आहे. फुल थाली संडे स्पेशल फुल थाली.